नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? छान बसली आणि सुद्धा सर्वजण छान आहात. खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे संडे, तर तुम्हा सर्वांना हॅपी संडे. आज आहे इडली डोसा संडे. ॲक्च्युली मम्मी आलेली आहे. मम्मीला साऊथ इंडियन क्युझिन्स खूप आवडतात. सो ते त्यांनी केले आणि आजी बनवली घारा डोसा. त्यासाठी मी सकाळी उठल्यानंतर 10 ते 12 लाल मिरच्या भिजून घातल्या होत्या. तर आता मी त्या ग्राइंड करते. तर इथे मी 10 ते 12 लाल मिरच्या भिजू घालायच्या घेतल्या. त्याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, एक छोटा वाटी फुटाण्याची डाळ आहे ती घेतली, 1 चमचा जिरे, त्याच्यानंतर मीठ चवीनुसार, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ही चटणी थोडीशी स्पायसी असते पण या टेस्टला खूप छान लागते. मी हे एका डोसाचं एक हॉटेल होतं अण्णा इडलीवाला जो पुण्यामध्ये, तिथे खाल्ला होता आणि मला तिथे खूप आवडली. त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर रेसिपी शोधली आणि त्यानंतर ट्राय केलं. तर हे एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायचं, वाटून घ्यायचं. याला कोणतीही फोडणी वगैरे टाकायची नाही, अशीच खाल्ली जाते डोशावरती स्प्रेड करून. सो संडे आहे तर सकाळचं एकदम निवांत चाललं होतं, कारण शक्यतो संडेला आम्ही नाश्ता सकाळी करत नाही. आणि आई जी आहे ना, तिचं पण दुपारचं असतं जेवण. ती सकाळी नाश्ता करत नाही, दुपार आणि रात्री 2 टाईम फक्त जेवण करते ती. त्यामुळे अगदी निवांत होतो. आणि सकाळी आम्ही पाहत होतो बिग बॉस पाहत होतो. सध्या बिग बॉसची खूप जास्त क्रेज लागली आहे आमच्या घरामध्ये. आणि त्यानंतर जवळजवळ 11:30 वाजले होते आणि त्यानंतर मग आम्ही डोसा करायला घेतला. सो सगळ्यात अगोदर डोसा स्प्रेड करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे बटर. येस, या डोस्यामध्ये खूप सारं बटर घालतं. बटरनेच या डोशाला एक वेगळी चव येते. आणि या बटरमध्येच आपल्याला टाकायची आहे जी आपण बनवलेली आहे ना लाल चटणी, काराची लाल चटणी, ती टाकायची आहे. आणि एक थोडा वेळ 2 ते 3 मिनटं याला मंद आचेवरती ठेवून झाकून ठेवायचं, जेणेकरून जे आपण बटर टाकलं आहे ना ते मेल्ट होईल आणि चटणीमध्ये एक छान असा फ्लेवर तयार होईल. वरतून थोडीशी बटाट्याची भाजी टाकली जाते. How is it? आवडला? तर डोसा खाण्यासाठी खूप टेस्टी लागत होता. मम्मीलाही खूप आवडला. तिने तर माझ्याकडून रेसिपी घेतली, विचारून घेतली रेसिपी. खाण्याने सुद्धा खाल्ली. इनफॅक्ट स्पायसी थोडंसं कमी टाकलं होतं त्याच्यामध्ये मी ही चटणी, त्यामुळे त्याने आवडीने खाल्ली आणि बाकी सगळ्यांनाही खूप आवडली. तर करून पहा, काहीतरी वेगळा डोसाचा प्रकार मी करून पाहिला. छान लागली टेस्टमध्ये, कुरकुरीत डोसे. पण यामध्ये जो डोसा आहे तो अगदी पातळ करावा लागतो. जाड डोशामध्ये ही चटणी एवढी चांगली लागत नाही. सो आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आम्ही जातो एक नर्सरीमध्ये. एक सृष्टी रोपवाटिका म्हणून एक नर्सरी, त्याची रिव्ह्यू मी इन्स्टावरती पाहिले होते. ते अमेझिंग इंडोर प्लॅन्ट दिसले आणि काहीतरी करायचं होतं, बोर झालं होतं. म्हणलं चला कुठेतरी फिरून येऊया. तर म्हणलं तिथे फिरून या. त्यामुळे आम्ही मॅप लावला, कारण नक्की आम्हाला कुठे आहे माहीत नव्हतं. एक रावेतला होतं कुठंतरी, तर त्यामुळे आम्ही शोधत निघालो होतो. पण जास्त काही सर्च करावी लागली नाही, कारण अगदी रस्त्याच्या कडेलाच आम्हाला ती नर्सरी भेटली. सो इथे इंडोर प्लांट्स आहेत ना, खूप चांगले तर होते. पण शक्यतो इंडोर प्लांट्स प्रत्येक नर्सरीमध्ये भेटत नाही. जे आपल्याला हवे असतात, काही रेअर असे असतात ते भेटत नाही. सगळंच होतं आणि बाहेर या प्रकारे असे लावलेले होते.
हा मग. आणि ॲक्च्युली काही प्लॅन्ट्स घ्यायचं म्हणून असं प्लॅन नव्हता, जस्ट मी एक्सप्लोअर करायला आले होते. इथे मला मॉक्स्टिक मात्र घ्यायची होती, तर म्हटलं काही नाही घेतलं तर आपण मॉक्स्टिक घेऊया. इथे मॉन्स्टेरा होता, माझा आवडता आणि ड्रीम प्लॅन्ट. म्हणजे खूप दिवसाची इच्छा आहे की मला मॉन्स्टेरा घ्यायचे, पण अकॉर्डिंग टू प्राईस याची प्राईस खूप हाय असते, त्यामुळे मी अजून तरी अफोर्ड नाही करू शकले. त्याच्यानंतर हा बुद्धिस्ट फार्म, हा खूप उंच असतो. त्याच्यानंतर बरेच असे प्लॅन्ट्स होते, इंडोअर प्लॅन्ट्स. इनफॅक्ट मला त्यांची नावंसुद्धा माहिती नव्हते, असे प्लॅन्ट्स होते. शिवाय ते हेल्दी होते. आणि इथे यायच्या अगोदर आम्ही तिघांचाही असा ठाम समज होता की इथे तुम्हाला रोपं खूप महाग भेटतील, कारण अगदी छान अशी नर्सरी होती. आणि आत्तापर्यंत मी जे प्लॅन्ट्स खरेदी केले ते विमाननगरचे जे नर्सरीज आहेत, लाईनने आहेत, तिथेच मी खरेदी करते. आणि मला असं वाटायचं की तिथेच फक्त स्वस्त जे आहेत ना तिथे प्लॅन्ट्स भेटतात, पण या नर्सरीमध्ये आल्यानंतर माझा तो समज खोटा पडला. तिथल्या नर्सरीपेक्षा हाफ प्राईसमध्ये प्लॅन्ट्स होते आणि मला अगदी पश्चाताप झाला की आजपर्यंत मी तिथे का गेले, कारण खरंच माझे खूप सारे पैसे खर्च झाले तिथे. त्यानंतर इथे सिरॅमिकचे प्लांटर्स होते ना, त्यांचं खूप छान कलेक्शन होतं. सध्या ना ॲस्थेटिकवाला जे लुक आहे ना तो खूप ट्रेंडमध्ये आहे, तर त्या ॲस्थेटिक लुकनुसार इथे सिरॅमिक प्लांट्स होते, सिरॅमिक प्लांटर होते. त्याच्यानंतर हे सगळे मनी प्लांटच्या व्हरायटीज होत्या. आजपर्यंत मला मनी प्लांटच्या इतक्या साऱ्या व्हरायटीज कुठेच नाही भेटल्या, पण इथे मला मनी प्लांटच्या 10 ते 12 व्हरायटीज पाहायला भेटल्या. त्यामुळं अगदी मोह आवरला नाही, कारण मला प्लॅन्ट्सच्या बाबतीत अजिबात मोह आवरत नाही. तर ते घेतलं. त्याच्यानंतर खतं घ्यायची होती, तर खतंसुद्धा मला इथे भेटली अगदी वाजवी दरात, आपण म्हणतो ना माफक दरात ते. आणि शेवटी आज माझं हे ड्रीम पूर्ण झालं आणि मी मॉन्स्टेरा घेतला. हे एक पामचंच प्रकार आहे, पण हे खूप मोठं नाही होतं, हे छोटं होतं, छोटंच राहतं. तर हे एक प्लॅन्ट घेतलं आहे. त्याच्यानंतर काही मनी प्लॅन्ट काढलेत. सो असे बऱ्यापैकी काही घेतात. आणखीन एक ड्रीम प्लॅन्ट होतं माझं चायना डॉल, ते सुद्धा मी घेतलं. मी तुम्हाला चायना डॉलचं सांगू का, मी नर्सरीमध्ये विमाननगरच्या विचारलं, त्यांनी ती प्राईस सांगितली होती 900, आणि तोच प्लॅन्ट अगदी त्याच्यापेक्षा जास्त उंचीवाला प्लॅन्ट मला इथे 280ला भेटलं. हे मिनीचर इथे होते, मिनी गार्डन तयार करत त्याच्यामध्ये, पण हे मला खूप जास्त महाग वाटले, कारण माझ्याकडे आहेत घरात ते 50-60 रुपयाला मी बंजारा मार्केटमधून आणलेत, आणि यांची प्राईस 300-350 अशी होती. मला हेच फक्त हातचं पार्ट आहे तेच फक्त महाग वाटलं, पण त्यांच्याकडे एवढं ह्यांचं कलेक्शन नव्हतं आणि मला ते घ्यायचंही नव्हतं, त्यामुळं काही फरक नाही पडला. त्याच्यानंतर खूप सारे प्लॅन्ट्स घेतले आम्ही, आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. चायना तुटल बरं का, तुटल वाटलं तर पुढं ठेवू आपण. त्यांना सांगा. तुटणार नाही ना शेंडा. त्या बादलीमध्ये आपण सगळे खतं टाकू वाटलं तर. तुमच्या हातात काय आहे? दिसलेली खाली ग्लास आहे. पेबल्स घेतलेत ना? तिथं आहे का बघा जागा व्यवस्थित, नाही तर बादलीत ठेवा हवं तर. हातात घेऊ. थँक्यू. सो हा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.